एक मोठी बातमी आपण सविस्तर पाहूया। संभाजीनगरमधील 50 तरुण आयसिसच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मोहम्मद जोएब खानच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। संवेदनशील ठिकाणी हल्ला करण्याच्या कट असल्याची माहिती या संदर्भात उघड झाली आहे। भारतात घातपात करून अफगाणिस्तान किंवा तुर्कीमध्ये पळून जाण्याचा कट सुद्धा होता, अशी सुद्धा सध्या माहिती प्राप्त होतीये। व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून या 50 तरुणांशी संपर्कात असल्याचं सध्या बोललं जात आहे। अधिकची माहिती रामनाथ ढाकणे आपल्याला देत आहेत। रामनाथ, आपण पाहतोय संभाजीनगरमधील हे 50 तरुण आयसिसच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती मिळते। आणखी कोणती माहिती या संदर्भात उघड झाली आहे? आपण जर बघितलं तर धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली दहशतवाद पसरवणाऱ्या एलसीएस संघटनेचं जे जाळं आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। एनआयएने 15 फेब्रुवारी 2024 ला शहरामध्ये छापेमारी केली होती आणि त्यातून ग्राफिक्स डिझायनर असलेल्या जोएब मोहम्मद खानला या ठिकाणी अटक करण्यात आली होती आणि त्याच्या विरोधात एनआयएनं न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केलं। आणि त्यांच्या चौकशीतून आता नेमकी काय माहिती उघड होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। रामनाथ, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।